मुंबईत ठाकरे बंधूंची सभा होत असतानाच भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं मुंबईकरांसाठी वचननामा प्रसिद्ध केला। या वचननाम्यातून महायुतीनं मुंबईकरांसाठी घोषणांचा पाऊस पाडला। यामध्ये प्रामुख्याने मुंबईतील मराठी माणसासाठी महायुतीनं मोठ्या घोषणा केल्या। मुंबईतील मराठी माणसासाठी परवडणारी घरं बांधणार असं प्रमुख आश्वासन या वचननाम्यातून देण्यात आलं। मुंबईतील रस्ते, कचरा, पाणी, आरोग्य आणि बेस्ट बस सेवा सुधारण्यावर वचननाम्यात भर देण्यात आला। मुंबईतील लाडक्या बहिणींना बेस्ट बसमधून 50% सवलत देण्यात येईल अशी घोषणाही करण्यात आली। तर धारावीतील पात्र लोकांना धारावीतच 350 स्क्वेअर फुटांचं घर देण्यात येईल असं आश्वासनही या वचननाम्यातून देण्यात आलेलं आहे। महायुतीचा वचननामा प्रकाशित केल्यावर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरे बंधूंवर काय निशाणा साधला तो आपण पाहूया। एक संकल्प आज आम्ही घेतलेला आहे। मुंबईत राहणारा जो मराठी माणूस आहे याला काहीही झालं तरी मुंबई सोडून बाहेर जावं लागणार नाही। मुंबईमध्येच त्याला घरं आम्ही देऊ आणि हे आम्ही बीडीडी साहित करून दाखवलं। हे अभ्युदय नगरमध्ये आम्ही करतोय, हे पत्रासहित आम्ही करून दाखवलंय, विशाल सह्याद्रीमध्ये आम्ही करून दाखवलेला आहे। त्यांच्या वचननाम्यामध्ये साधा मराठीचा उल्लेख आम्ही पाहिलेला नाही, हिंदुत्वाचाही उल्लेख नाही आणि त्यामुळे त्यांचा वचननामा फक्त त्याच्यामध्ये जे दररोज बोलतात टोमणे, तर टोमणे नामा किंवा घोटाळे नामा, टोमणे नामा आणि हलफनामा पाहिजे। टोमणे नामा, हलफनामा, घोटाळे नामा, काय जे काय बोलायचं बरं, पण आमचा विकासनामा आहे।